आता जे आहे आपण गावातून चाललो. मस्त छोटंसं गाव आहे, म्हणजे छोटंसं म्हणजे एकदम भारी वाटते असं. खरंच रस्ता खूप रोमांचक आहे. तर एकदम असा छोटासा रस्ता आहे. गाव ओलांडून जे आम्ही आता बाहेर पडलो आहे गावाच्या. आणि हा छोटासा रस्ता जो आहे हा आता त्रिंगलवाडीचं जे किल्ला आहे त्याच्याकडे चालला आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने मस्त झाडं वगैरे आहेत, हिरवळ आहे. आणि आता जे आहे आम्ही जवळजवळ आलो आहे. तर हा जो किल्ला आहे तो बराच वरती आहे, म्हणजे डोंगराच्या वरती आहे. तर आता इतक्या वरती चढून जाणं पॉसिबल होतं आहे की नाही आहे ते बघूयात. आम्ही आता गाडी लावली आहे आणि चाललो आहे पुढे. तर इकडे जे आहे सध्या शेजारीच एक छोटासा तलाव आहे. तर तलाव वगैरे बघितलं, म्हणजे तलाव म्हणजे असंच आहे, तो थोडं पाणी साचलेलं आहे. हे जे त्रिंगलवाडीचा जो किल्ला आहे ना, तो म्हणजे जो रोड आहे ना, रोडपासून पण बराच लांब आहे. तर जाताना मध्ये मध्ये जे आहे हे तांदळाचे जे उरलेले हे असतात ना, ते पेंढ्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या. ॲक्च्युली त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, कारण आमच्या भागामध्ये जिथे आम्ही राहतो तिथे तांदूळ नाही घेतला जात, हा इकडे जास्त करून घेतला जातो. तर ते बघितल्यानंतर जे आम्ही पुढे चाललो. आणि म्हणजे बरंच अंतर असल्यामुळे जे आम्हाला इथे पायी चालायला लागत होतं, तर आम्ही चालत चालत जे आहे पुढे चाललो आहे. आणि थोडंसं लेट पण झालेलं, म्हणजे संध्याकाळचे 4 वाजले. त्यामुळे आम्ही किल्ल्यावरती जाऊ की नाही ते सांगता येत नाही. तर इथे एक ताई होती, तिला थोडंसं विचारलं. तर तिने आम्हाला थोडीशी माहिती दिली की म्हणजे वरती जायला किती वेळ लागेल वगैरे. तर आता सध्या इकडं जे आम्ही चाललो आहे पुढं, पण मला असं वाटतं बरंच लांब आहे ट्रेकिंग करायला. आणि आता संध्याकाळचे 4 पण वाजले, लवकर यायला पाहिजे होतं थोडंसं, पण आता चाललं आहे. भारी वाटते पण. तर आम्ही जे आहे या लेण्यापर्यंत गेलो, इथं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर जे आहे आम्ही मागे फिरलो. कारण संध्याकाळची वेळ झालेली होती आणि वरती जायला पुन्हा उतरायला खाली, आणि आम्ही दोघेच असल्यामुळं जे आहे आम्ही रिस्क नाही घेतली. आम्ही वरती नाही गेलो, तर सरळ मागे आलो. मित्रांनो, नंतर जे आहे आम्ही इथून जे लेक आहे, म्हणजे तलाव जो आहे त्रिंगलवाडीचा, तो बघायला गेलो होतो. अतिशय सुंदर तिथलं म्हणजे जे वातावरण होतं ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर मित्रांनो, आत्ता जे आहे म्हणजे इथलं जे आहे अशा प्रकारे तिथे वातावरण होतं. हे थोडेसे नाराज झालेले, कारण त्यांना वरती जायचं होतं, परंतु मीच नाही म्हटलं. संध्याकाळची वेळ आहे म्हटलं, तर इतक्या उशिरा आपण वरती नाही जाऊ शकत म्हणून. तर मला इथे जे आहे हे असं एक झाड दिसलं, म्हणजे फुलांचा वेल दिसला. कसले आहेत माहीत नाही आहे, पण खूप छान दिसत होतं. तर मग मी त्याचा अशा प्रकारे व्हिडिओ घेतला. तर मित्रांनो, त्यानंतर जे आहे आम्ही निघालो खाली. रस्त्याने जाताना एक छोटेसे म्हणजे ह्यांचं असं घर वगैरे असतं ना, तिथे चहा वगैरे मिळाला. कोंबडीचे छोटे छोटे पिल्लं इतके क्यूट दिसत होते, ते बघितले. आणि मग जे आहे आम्ही निघालो पुढे. तर पुढे निघताना जे आहे शेत पण होतं इथे, तर ते पण बघितलं. छोटंसं शेत, पाणी नसेल कदाचित त्याला, डोंगरामध्ये पाणी कदाचित नसेल इथे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, नंतर जे आहे हे वालाचं शेत होतं. आय थिंक वालाच्या शेंगा आहेत ह्या. हां, वालाच्या शेंगा आहेत. हे फुलं आहेत ना पांढरे आणि गुलाबी गुलाबी कलरचे, आय थिंक हे वाल आहे. तर हे शेत बघितलं आणि नंतर जे आहे आम्ही निघालो पुढे. पुन्हा त्रिंगलवाडी गावात आलो. तर मित्रांनो, त्रिंगलवाडी गावात म्हणजे खरंच चांगलं वाटलं. संध्याकाळ असलीच भारी वाटली. परंतु ना 2-3 गोष्टी मला इथे खटकल्या. 2-3 म्हणण्यापेक्षा 1-2 गोष्टी. जसं की इथे जबरदस्ती पैसे एक बाई मागत होती. आता ह्या गोष्टी तर सगळ्याच ठिकाणी होतात, तलावाजवळ, ठीक आहे. तर ती गोष्ट जरा थोडीशी खटकली मला. तर बाकी ते एकदम भारी वाटलं. जसं की आत्ता तुम्हाला मी इथे जो सनसेट दाखवला, सूर्यास्त दाखवला, असला भारी दिसत होता मित्रांनो. खूप सुंदर आमची संध्याकाळ गेली. त्यानंतर छानपैकी आम्ही जेवण केलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.